आज उपवर्गीकरण संघर्ष समिती मुंबईच्या वतीने एक फार महत्वाची बैठक मुंबई प्रेस क्लब मध्ये झाली। या मुंबई प्रेस क्लबच्या बैठकीमध्ये मुंबई शहरातून अनेक मान्यवर मंडळी आजच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। जसे आजच्या बैठकीमध्ये आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय सन्माननीय तानसेनभाई ननावरे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरने स्थापन केलेली धार्मिक संस्था बौद्धजन पंचायत समिती, या पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय लक्ष्मण भगत साहेब उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आजच्या या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दादासाहेब गवई जे नेतृत्व करायचे बाबासाहेबांच्या सर्वांनंतर, तर त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आज मुंबई प्रदेशचे अध्यक्ष जे आहेत आदरणीय सन्माननीय खरात साहेब, ते खरात साहेब देखील मुंबईचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। आंबेडकरी चळवळीमध्ये ज्याने फार योगदान दिलंय, काम केलंय आणि रामदास आठवले साहेबांसोबत त्यांनी आयुष्य काढलं, जरा सुखादुखात राहिले, म्हणजे अनेक आंदोलन ज्यांनी हे केलं, असे सुखदेव दांडगेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही पाहता की पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या पीपल्स रिपब्लिकन पार्टी जी आहे ज्याचं नेतृत्व आदरणीय सन्माननीय लॉंग मार्च नेते जोगेंद्र कवाडे सर करतात, त्यांचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय विजय वाघमारे साहेब आहेत। त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, या आठवले गटाच्या वतीने आज या ठिकाणी सोना कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आजच्या बैठकीला आदरणीय सन्माननीय युनायटेड कामगार संघटनेचे आमचे मित्र सरचिटणीस अविनाश साळवे उपस्थित आहेत, आमच्या ताई उपस्थित आहेत। असे अनेक मान्यवर आज या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि 2 तास बसून सखोल चर्चा मुंबई शहरामध्ये राज्यव्यापी बैठक जी घ्यायची आहे, तर त्या संदर्भात काय काय त्याच्या अगोदर करणे, काय केलं पाहिजे, असे सर्व डिटेल चर्चा या ठिकाणी झालेले आहेत। मी या बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्वात ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय तानसेनभाई ननावरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आजच्या बैठकीमध्ये जे ठरलंय त्यांनी या ठिकाणी सांगा। मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दूत, यांचे प्रतिनिधी मनोज जरांगेच्या भेटीगाठी घेत आहेत। बच्चू कडू त्यामागे कामाला लागलेले आहेत, उदय सामंत त्यामध्ये कामाला लागलेले आहेत आणि काल देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटचे असे प्रसाद लाड देखील मनोज जरांगेच्या घरी मुक्काम ठोकून आहे। आणि या परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहतं किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आजची ही उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीची अत्यंत तातडीची बैठक इथे आयोजित करण्यात आली होती। त्याबद्दल मी सर्वप्रथम या बैठकीचे आयोजक नितीन मोरे, विजय वाघमारे आणि या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो। आजच्या या महत्वपूर्ण बैठकीमध्ये जे काही विषयाची चर्चा झालेली आहे ते मी आपल्याला जाहीर करत आहे। सर्वात महत्वाची गोष्ट अशी की 2027 सालामध्ये जी जातीनिहाय जनगणना होत आहे, त्या जातनिहाय जनगणनेमध्ये सर्व अनुसूचित जातीच्या 59 जातींनी धर्म म्हणून आपला बौद्ध धर्म लिहावा, ज्यांनी असेल त्यांचा, आणि ज्यांनी बौद्ध धर्म लिहिला आहे त्यांनी जात म्हणून महार जातीचा उल्लेख करावा, अशा प्रकारचा ठराव आजची ही सभा बैठक करत आहे। आणि आजच्या बैठकीमध्ये एक दुसरा अत्यंत आनंदाचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणातला आमचा अस्पृश्य समाज स्वतःला महार म्हणून घ्यायला तयार नव्हता आणि आजपर्यंत कोकणातल्या महारांनी जात म्हणून आपली महार उल्लेख केलेला नव्हता।
फक्त बौद्ध म्हणून त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे आरक्षणामध्ये टक्केवारीमध्ये बौद्ध समाजाचं फार मोठं नुकसान होत आलेलं आहे. या गोष्टीचा विचार करून आजच्या घडीला कोकण प्रदेशामध्ये 100% अस्पृश्यपूर्वाश्रमीचा महार आताचा धर्मांतरित बौद्ध धर्म म्हणून आपला बौद्ध उल्लेख करणार आहे आणि जात म्हणून महार उल्लेख करणार आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की जे 1 कोटी जातीचं आकडेवारीचं जे आमचं उद्दिष्ट आहे ते साकार करण्यासाठी कोकणामधून यावेळेस 100% प्रतिसाद मिळणार आहे. आणि त्याचं श्रेय हे सर्वस्व भारतीय बौद्ध महासभा, जिचं नेतृत्व मीराताई आंबेडकर, आमचे भीमराव आंबेडकर करत आहेत, आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेली बौद्ध धर्म पंचायत समिती, जिचं नेतृत्व आनंद आंबेडकर करत आहेत, त्या समितीचे उप कार्यकारी अध्यक्ष, कार्यप्रमुख लक्ष्मण भगतजी इथे माझ्या शेजारी बसलेले आहेत. आम्ही या दोन्ही संस्थेचं अभिनंदन करत आहोत. आजच्या या बैठकीमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुढील चिंतन बैठकीचं आयोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. कारण मला सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले आहेत. त्यांच्या आंदोलनानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यांच्या घोषणेचा विचार करून आम्ही आमचं पुढील आंदोलन घोषित करणार आहोत. परंतु आजच्या बैठकीमध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये उपवर्गीकरण विरोधात फार मोठं आंदोलन उभं राहणार आहे. आणि त्यासाठी जी चिंतन बैठक आम्ही म्हणत आहोत, आमचा सातत्यानं प्रयत्न असा आहे की ही जी वर्गीकरण विरोधी समिती ही एका जातीची, एका पक्षाची होता कामा नये. तर त्या समितीमध्ये 59 अनुसूचित जातीच्या लोकांचे प्रतिनिधी कसे आणता येतील, कसे येतील, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. 2 दिवसापूर्वी माझे माननीय आनंदराव अडसूळ, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, माननीय महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, चर्मकार समाजाच्या नेत्या राजश्री अहिरराव, आमच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे, या सर्व चर्मकार समाजाच्या लोकांची आमची चर्चा सुरू आहे. आणि या सर्वांनी मिळून वर्गीकरणाला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून या समितीचं सर्व 59 अनुसूचित जातीच्या प्रतिनिधीची समिती करण्याच्या दृष्टीने पुढील चिंतन बैठक जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये होईल. आणि त्या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली जाईल. आजच्यासाठी आपल्यासाठी मी एवढंच पूर्ण करतो. आपले काही प्रश्न असतील आपण अवश्य विचारा.